स्क्रीनवरती तुम्ही ज्या मुलाचा फोटो पाहताय तो आज या जगात नाहीये। अवघ्या 10 वर्षांचा हसरा चेहरा आज जगात नाहीये यावरती विश्वास ठेवणं या मुलाच्या पालकांना जड जात आहे। त्यामागचं कारणही तसंच आहे। हा मुलगा नेमका कोण आहे, त्याचा मृत्यू कशामुळे झालाय, ही काळीच पिळवटून टाकणारी घटना नेमकी काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी अमित गद्रे। आत्ताच्या जगामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने तरुणांचा अकाली मृत्यू होण्याच्या घटना आपण अनेकदा पाहिलेल्या आहेत। पुण्यात अगदी जिममध्ये एका तरुणाचा मृत्यू होतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आलेला होता। तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढतोय आणि कोरोनानंतर तरुण मोठ्या प्रमाणात हार्ट पेशंट झाल्याचा दावा देखील अनेकांकडून केला जातोय। दरम्यान आता तर कोल्हापूर जिल्ह्यातून एक काळीच पिळवटून टाकणारी घटना समोर आलेली आहे। ही घटना नेमकी काय आहे आणि हार्ट अटॅक बद्दल मी सुरुवातीला सांगण्याचं कारण काय ते सुद्धा आपण समजून घेऊया। व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला एक फोटो दाखवला होता। त्या फोटोतल्या मुलाचं नाव आहे श्रावण गावडे। श्रावणचं वय अवघं 10 वर्ष। श्रावणचा हृदयविकाराच्या धक्क्याने अचानक मृत्यू झाला। काळजाचे तुकडे करणारी ही घटना कोल्हापुरात घडलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोडोली या ठिकाणी घटना घडली आहे। गणपतीची सुट्टी असल्यामुळे श्रावण आपल्या मित्रांसोबत गणेश मंडळांच्या मंडपामध्ये खेळत होता, पण अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागलं, बरं वाटत नाही म्हणून तो आईच्या कुशीमध्ये विसावला। पण आईच्या मांडीवरती डोकं ठेवत असतानाच असं काही घडलं की ज्याची कल्पनाही कोणी करू शकत नव्हतं। आईच्या कुशीत विसावत असतानाच श्रावणला हृदयविकाराचा तीव्र झटका आला अशी माहिती आता समोर येते आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचंही सांगितलं जात आहे। खरं तर या घटनेमुळे गावडे कुटुंबाला तर मोठा धक्का बसलेला आहे। अवघ्या 10 वर्षाचं लेकरू हृदयविकाराच्या झटक्याने अकाली गेल्यामुळे शॉकमध्ये सध्या गावडे कुटुंब आहे। त्यांना या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना। पण या घटनेने काही सवाल उपस्थित केलेत। नेमका श्रावणला अचानक हार्ट अटॅक कशामुळे आला? जर इतक्या लहान वयात मुलांना हार्ट अटॅक येऊ शकतो तर ही निश्चित चिंता वाढवणारी गोष्ट आहे। त्यामुळे एकूणच या घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंट करूनही नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत।